छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था छत्रपती संभाजीनगर या संस्थेअंतर्गत दंत महाविद्यालय, आयुर्वेद महाविद्यालय, कृषी महाविद्यालय, अभियांत्रिकी महाविद्यालय आणि तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या सर्व प्राचार्य, सर्व प्राध्यापक, विद्यार्थी, कर्मचारी या सर्वांना मी संस्थेच्या वतीने आवाहन करतो की सर्वांनी आपल्या आपल्या भागामधील लोकशाहीचं जे मतदान होणार आहे ते मतदान करण्यासाठी मी या संस्थेच्या प्रतिनिधींच्या वतीने आवाहन करत आहे। भारत हा उत्सवप्रिय देश आहे। प्रत्येक उत्सव आपण भारतीय मोठ्या उत्साहाने साजरा करत असतो। यावर्षी देखील लोकशाहीचा उत्सव आपण साजरा करणार आहोत। आपल्याला माहितीच आहे की भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे आणि या देशाच्या या लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी आणि देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आपण ह्या लोकशाही प्रक्रियेमध्ये आपला सहभाग नोंदवून मतदानाचे कर्तव्य पार पाडणे अपेक्षित आहे। छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था संचलित कृषी महाविद्यालय संभाजीनगर येथील सर्व प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी मित्रांना मी आवाहन करतो की आपल्या संभाजीनगर मध्ये आणि इतरत्र ज्या आपल्या लोकसभेचं जे मतदान होणार आहे त्या दिवशी सर्व विद्यार्थ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी अवश्य मतदान करावं हे असं मी आवाहन करतो। आता आपल्या सर्वांना माहीतच आहे की भारतामध्ये संविधानामध्ये प्रत्येक नागरिकाला मूलभूत अधिकार मतदानाचा दिलेला आहे आणि तो त्यांनी अवश्य मतदान केलंच पाहिजे। संविधानाने आपल्याला मतदानाचा अत्यंत महत्त्वाचा अधिकार आणि हक्क दिलेला आहे। तो प्रामाणिकपणे बजावणे म्हणजेच एक प्रकारची देशसेवा आहे। तुमचे एक मत भारताची परिस्थिती बदलू शकते। म्हणून मी सर्वांना जाहीर आवाहन करते की आपला मतदानाचा हक्क बजावा। माझे मतदान माझा अधिकार। प्रत्यक्ष मतदानाची वेळ अगदी जवळ आली असून लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी प्रत्येक मत महत्त्वाचे आहे। शिवाय मतदानातूनच आपण आपले व देशाचे उज्ज्वल भविष्य निश्चित करू शकतो। त्यामुळे मतदारांनो कोणत्याही आमिषाला बळी न पडता निर्भीडपणे मतदान करून लोकशाही प्रक्रियेत सामील व्हा। नमस्कार, मी प्राचार्य डॉक्टर गणेश डोंगरे, छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेच्या कॉलेज ऑफ पॉलिटेक्निक या संस्थेतर्फे मी सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि सर्व समाजातील व्यक्तींना आवाहन करू इच्छितो की आता प्रत्यक्ष मतदानाची वेळ जवळ आलेली आहे आणि या मतदानाच्या प्रक्रियेमध्ये प्रत्येकाने सहभाग नोंदवला पाहिजे। कारण आपलं एक मत हे देशाची प्रगती करू शकतं आणि चांगल्या व्यक्तींना आपण निवडून दिलं, निर्भीडपणे निवडून दिलं, निर्भीडपणे मतदान केलं, कुठल्याही आमिषाला बळी न पडलं तरच एक लोकशाही, चांगली लोकशाही भारताची होऊ शकते। आणि हा अधिकार आपल्याला प्रत्येकाला संविधानाने दिलेला आहे आणि तो आपण प्रत्येकाने बजावलाच पाहिजे असे मी सर्वांना आवाहन करतो। आणि पुन्हा एकदा सर्वांना या लोकशाहीच्या याच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यासाठी शुभेच्छा देतो। थँक्यू। जनामनाचा पुकार, मतदान आपला अधिकार। भारतीय संविधानाने आपल्याला मतदानाचा अधिकार दिला आहे। या मतदानाच्या माध्यमातून आपण आपले भविष्य घडवू शकतो। देशाच्या भविष्यासाठी प्रत्येक मत महत्त्वाचे आहे। भारतीय संविधानाने आपल्याला मतदानाचा अधिकार दिला आहे। या मतदानाच्या माध्यमातून आपण आपले भविष्य घडवू शकतो। देशाच्या भविष्यासाठी प्रत्येक मत महत्त्वाचे आहे। मतदानापासून कोणीही वंचित राहू नये, त्यामुळे सर्व कामे बाजूला ठेवून कर्तव्य म्हणून सर्वांनी मतदानाचा हक्क बजावावा। धन्यवाद। आपले मत, आपले भविष्य।